ग्रेट इन्व्हेस्टर मोहनीश पबराय यांनी वॉरन बफेट यांच्यासोबत लंच करण्यासाठी 4,86,00,000 रुपये दिले. पण स्वतः बिलियनेअर असलेल्या वॉरन बफेटने जेवणासाठी पैसे का घेतले? यासाठी आपण मोहनीश पबराय यांची केस स्टडी पाहू, जे वॉरन बफेट यांना आपला गुरु मानतात. मोहनीश पबराय यांचे आजोबा प्रसिद्ध जादूगार गोगिया पाशा होते, तर मोहनीशचे वडील एक सिरियल एंटरप्रेन्योर होते, ज्यांचे बिझनेसेस अनेक वेळा बर्बाद झाले. मोहनीश सांगतात की अनेक वेळा घरची परिस्थिती अशी असायची की दुसऱ्या दिवशीच्या जेवणापर्यंत घरात पैसे नसायचे. पबराय शाळेतही चांगले नव्हते. 65 मुलांच्या वर्गात त्यांचा क्रमांक 62 होता. पण एका इन्सिडेंटने त्यांच्या आयुष्यावर खूप इम्पॅक्ट केला. एकदा एका शिक्षकाने मोहनीशला सांगितलं की तुझा IQ किमान 180 आहे. मोहनीश सांगतात की त्या दिवसापासून मी स्वतःला स्पेशल समजू लागलो. कोणालाही इम्प्रूव्ह करायचा असेल तर फक्त त्यांच्यात काहीतरी खास आहे असा विश्वास त्यांच्यात निर्माण करायचा असतो. त्यानंतर त्यांनी अभ्यासात इम्प्रूव्हमेंट केली आणि दक्षिण कॅरोलिना येथील क्लेम्सन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले. तिथे त्यांना शेअर मार्केटची माहिती मिळाली. ते इन्व्हेस्टिंगचे क्लास अटेंड करू लागले आणि त्यांनी 106% रिटर्न मिळवले. मोहनीशच्या प्रोफेसरने त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की तू कम्प्युटर सायन्स ऐवजी फायनान्समध्ये मेजर करावे, पण मोहनीशला ते मान्य नव्हते. त्याला वाटलं की फायनान्स हा खूप इझी क्लास आहे, याचा अभ्यास फक्त मूर्ख लोक करतात आणि मी लूजर नाही आहे, म्हणून मी तर इंजिनिअरिंगच करेन. कॉलेज संपल्यानंतर त्यांनी टेलॅब्समध्ये जॉब केला आणि त्यानंतर त्यांनी क्रेडिट कार्डवर $70,000 उधार घेऊन स्वतःची टेक्नॉलॉजी कंपनी उघडली, जिचं नाव होतं ट्रान्सटेक. मोहनीशने वॉरनला आपला गुरु बनवूयात असा विचार केला. म्हणूनच त्याने वॉरनला सांगितलं की मला तुमच्यासाठी फ्री काम करायचं आहे. ज्यावर वॉरनने उत्तर दिलं की मी खूप विचार केला, पण मी माझे सगळे बेस्ट कामं एकटाच करतो, बट थँक्स फॉर द ऑफर. यानंतर मोहनीशने वॉरनवर लिहिलेले सगळे पुस्तकं, त्याची लेटर्स जिथे त्यांच्या शेअर होल्डर्सना लिहित असत, ती सर्व वाचली आणि यातून त्यांना वॉरन बफेटचे 4 मेन इन्व्हेस्टिंग प्रिन्सिपल्स बद्दल माहिती मिळाली. आणि ते आहेत, ज्यात पहिलं प्रिन्सिपल असं सांगतं की कंपनीच्या शेअर्सची किंमत शॉर्ट टर्ममध्ये वोटिंग मशीनसारखी असते, पण लॉंग टर्ममध्ये वेइंग मशीनसारखी असते. म्हणजेच जर आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स ऑब्झर्व्ह केले तर ते शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला असे वाटतात की ते कधी कमी कधी जास्त होत आहेत, पण जर आपण एखाद्या कंपनीच्या स्टॉकला 5 ते 10 किंवा त्यातूनही अधिक वर्ष ऑब्झर्व्ह केलं तर आपल्याला दिसेल की फायनली ती कंपनी त्याचप्रमाणे मूव्ह करते जशी ती कंपनी ॲक्च्युअलमध्ये आहे. त्यामुळेच शेअरच्या किमतीवर नव्हे तर कंपनी ॲक्च्युअलमध्ये कसा बिझनेस करते आहे यावर फोकस केला पाहिजे. सेकंड रूल मोहनीशने शिकला की आपण हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल वगैरे यूज नाही करायला हवं. शेअर्सची इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी, जे की आपण डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड्समध्ये करत होतो. मोहनीश सांगतात की आपण कंपनीचे फ्युचर जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आपण एक्झॅक्ट नंबर कॅल्क्युलेट नाही करू शकत आणि ते करू पण नका. जेव्हा पण आपण कंपनीचे शेअर्स खरेदी करतो तेव्हा कंपनीचे शेअर्स त्याच्या इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा खूपच स्वस्त पाहिजेत आणि यासाठी एक्सेलची गरज नसते. जर आपण एक्झॅक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं की ₹300 शेअरची एक्झॅक्ट इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे आणि म्हणून मी ₹299 शेअर घेतोय, तर हा एक चुकीचा अप्रोच आहे. म्हणजेच यात आपण सेफ्टी फॅक्टर म्हणजेच मार्जिन ऑफ सेफ्टी ठेवलीच नाही. वॉरन बफेट म्हणतात की दी ओनली रिझन दॅट वन मे नॉट अंडरस्टँड अ फायनान्शियल स्टेटमेंट इज बिकॉज द रायटर डज नॉट वॉन्ट यू टू अंडरस्टँड इट. आणि हे थर्ड प्रिन्सिपल म्हणजे जर आपल्याला कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट समजत नसतील तर याचा अर्थ असा झाला की आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे अशा कंपन्यांपासून दूर राहा. फोर्थ प्रिन्सिपल सांगतं पेशन्स. तुम्हाला माहिती आहे का, वॉरन बफेट यांनी 1970 ते 1972 पर्यंत कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेतले नाहीत. कारण वॉरन म्हणतात वी डोंट गेट पेड फॉर ॲक्टिव्हिटी बट फॉर बीइंग राईट. म्हणजेच आपल्याला कमिशन तेव्हाच मिळतं जेव्हा आपण योग्य कंपनीचे शेअर्स खरेदी करतो, ना की तेव्हा जेव्हा जबरदस्तीने काही ना काहीतरी ॲक्शन घेत असतो. आणि यामुळेच इन्व्हेस्टिंगमध्ये पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. योग्य कंपनी मिळत नसेल तर बसून राहा, पण चुकीची गुंतवणूक करू नका. मित्रांनो, जेव्हा आपण वॉरन बफेट यांना चांगल्या कंपन्या मिळत नाहीत तेव्हा ते फक्त कंपनीचे ॲन्युअल रिपोर्ट आणि पुस्तकं वाचत राहतात आणि इव्हन ब्रिज गेम पण खेळतात, पण ते कोणतीच अननेसेसरी ॲक्शन घेत नाहीत. हे सर्व प्रिन्सिपल्स जाणून घेतल्यानंतर मोहनीशने वॉरनची पूर्णपणे कॉपी केली. वॉरनने 1956 ते 1969 या काळात इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप फर्म उघडली होती आणि हे पाहून मोहनीशनेही एक फर्म उघडली आणि फीचे स्ट्रक्चर पण सेमच ठेवले.
ज्यात जर त्यांनी इन्व्हेस्टिंगद्वारे त्याच्या पार्टनरला पैसे कमावून दिले तर ते 6% फीसह 25% प्रॉफिटचे घेणार आणि जर फॉर्मला लॉस झाला तर ते 1 रुपयाही घेणार नाही. नंतर लक्षात आलं की मोहनीशने वॉरन बफेटची सिस्टीम कॉपी केली होती. ती सिस्टीम वॉरनने स्वतः त्यांचे गुरु बेंजामिन ग्राम यांच्याकडून कॉपी केली होती. मोहनीशला वॉरन बफेट यांनी वॉशिंग्टन पोस्ट कंपनीत केलेली फेमस इन्व्हेस्टमेंट लक्षात होती, जी की त्यांनी वॉशिंग्टन पोस्ट कंपनीमध्ये केली होती, ज्यामध्ये वॉरनला माहिती होतं की पूर्ण वॉशिंग्टन पोस्ट कंपनी $80 मिलियन मिळते आहे, तर त्यात पडून असलेले ॲसेट्स $400 मिलियन आहेत. वॉरन सांगतात की मी जेव्हाही एखादी कंपनी विकत घेतो तेव्हा ती खूप स्वस्तात घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून रिस्क मिनिमम होईल. मी $83 मिलियन कंपनी $80 मिलियन विकत घेणार नाही, पण यापेक्षा खूपच स्वस्त किमतीत घेईन. वॉशिंग्टन पोस्टची किंमत $400 मिलियन होती, पण त्याचे शेअर्स घेतले तेव्हा ती $80 मिलियन मिळत होती. मोहनीशनेही हेच प्रिन्सिपल वापरून स्कॅन्डिनेव्हियन शिपिंग फर्म्स, इप्स्को इन्कॉर्पोरेशन अशा कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि मग ते एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनले. 2017 मध्ये त्यांची एकूण नेटवर्थ 1100 कोटीच्या आसपास होती. केवळ इन्व्हेस्टिंग स्टाईलच नाही तर मोहनीशला वॉरनप्रमाणे चॅरिटीही करायची होती. मोहनीश आनंद कुमारच्या भारतातील सुपर 30 प्रोग्रामने खूप इम्प्रेस झाले होते, कारण त्यांनी अनेक फॅमिलीजची लाईफ चेंज केली होती. म्हणूनच त्यांनी आनंद कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की त्यांना त्यांचा सुपर 30 प्रोग्राम मोठा करण्यासाठी पैसे द्यायचे आहेत, पण आनंद कुमार यांनी नकार दिला. पावराय साहब का ईमेल हमारे पास आया, उस समय मेरा वेबसाइट भी नहीं था. इन्होंने किसी तरह से पता करके एक ईमेल दिया कि मैं आपको कुछ पैसे देना चाहता हूं, आप सुपर 30 का प्रोग्राम चला रहे हैं अंडर प्रिविलेज बच्चों के लिए, तो मैं देना चाहता हूं. मैंने कहा, जवाब दिया, एक मेरा रेडीमेड बना हुआ है कि भाई मैं पैसा नहीं लेता हूं किसी से, बहुत बहुत धन्यवाद, आप बहुत महान हैं जो हमारी संस्था के लिए इतना सोचा. बस कट पेस्ट कर दिया. पण आनंद कुमार यांच्या प्रोग्राम मधून इन्स्पायर होऊन मोहनीश यांनीही अशाच प्रकारचा सिमिलर प्रोग्राम उघडला, ज्याचं नाव त्यांनी दक्षिणा फाउंडेशन ठेवलं. आइए, स्वागत है. इन्होंने बच्चों को से मुलाकात की, सभी बच्चों को जो क्वालिफाई किए थे एक सेलफोन दिया, एक टी शर्ट दक्षिणा क्या दिया और मुझसे कहा कि मैं आपको रुपया देना चाहता हूं, फंड देना चाहता हूं, आप इस प्रोग्राम को आगे बढ़ाएं. मैंने कहा कि मैं तो किसी से फंड लेता नहीं हूं, सो मैं नहीं ले सकता हूं फंड. बच्चों को आपने इतना कुछ दिया, यही हमारे लिए बहुत बड़ी बात है. तब इन्होंने कहा कि कुछ उपाय करिए, कुछ देखिए, आगे बढ़िए. तो हमने कहा कि ठीक है, आप भी कुछ सिमिलर प्रोग्राम करिए, बहुत अच्छी बात होगी. तब इन्होंने दक्षिणा फाउंडेशन के तहत इस कार्यक्रम की शुरुआत की, जिसका परिणाम है कि आप लोग इतने अच्छे रैंक के साथ इस हॉल में उपस्थित थे. आता दक्षिणा फाउंडेशन केवळ इंजिनिअरिंगच नाही तर मेडिकल स्टुडंट्स पण सिलेक्ट करते. दक्षिणाचे सर्व सेंटर्स रिटायर्ड इंडियन आर्मी कर्नल राम शर्मा चालवतात, जे या सर्वांसाठी वर्षाला फक्त ₹1 सॅलरी घेतात. कर्नल राम शर्मा यांनी त्यांची मुलगी गमावली होती आणि म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी डेडिकेट केलं. एज्युकेशनने लाईफ किती चेंज होऊ शकतं याचे मी एक एक्झाम्पल देतो. एक टेलरचा मुलगा, ज्यांचे मंथली इन्कम ₹6,000 कमी होतं, त्याचं नाव होतं अशोक तळपात्रा. अशोक हा हैदराबाद येथील वस्तीत राहत होता. त्यांच्या घराला दरवाजा नव्हता, फक्त गुलाबी रंगाचे पडदे होते आणि ते पण घरात येणारा पाऊस थांबवू शकत नव्हते. पण अशोक अभ्यासात चांगला असल्याने त्याला दक्षिणाच्या प्रोग्राममध्ये घेण्यात आलं आणि त्याचा IIT मध्ये ऑल इंडिया रँक 63 आला. त्यांनी IIT बॉम्बे जॉईन केला आणि फायनली गुगलमध्ये त्याची 6 फिगर जॉब लागली. आणि गुगल जॉईन केल्यानंतर वर्षभरातच त्याने आपल्या पेरेंट्ससाठी एअर कंडिशन 2 BHK फ्लॅट घेतला. आय फेल्ट रिअली प्राऊड जेव्हा रिच वायझर हॅपियर बुकचे ऑथर विलियम ग्रीन्स गुगलमध्ये त्यांच्या बुक प्रमोशनसाठी आले आणि त्यांनी तिथे अशोकची स्टोरी सांगितली आणि तेव्हा अशोक तिथे समोर बसले होते. That guy is in this room now and it's Ashok who's here. And so the company that Ashok went to work for is actually Google. मोहनीश वॉरन आणि चार्ली मुंगरला भेटत असत आणि एके दिवशी मोहनीशला वॉरन बफेटला गुरुदक्षिणा द्यायची होती. पुढे जुलै 2007 मध्ये वॉरन बफेट त्यांच्या चॅरिटीसाठी पैसे जमा करत होते की जो कोणी ऑक्शनमध्ये जास्त बोली लावेल तो वॉरन बफेट यांच्यासोबत लंच करू शकतो. मोहनीश पबराय आणि त्यांचा मित्र गाय स्पियर यांनी वॉरन बफेटच्या चॅरिटीसाठी बोली लावली आणि ते ती ऑक्शन जिंकले.
यासाठी मोहनीश आणि स्पियरने सुमारे 4,86,00,000 दिले, जे वॉरनने चॅरिटीसाठी दान केले. मोहनीश म्हणतात की माझ्या बाजूने वॉरनसाठी ही एक गुरुदक्षिणा होती. त्या 4 कोटींच्या लंचमध्ये इन्व्हेस्टिंग शिवाय मोहनीशने वॉरनला खूप काही विचारलं आणि मोहनीशला वॉरनबद्दल आवडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वॉरनने त्याला सांगितलं की नेहमी आपल्या स्वतःच्या नजरेत चांगले राहा. तुम्हाला अशी व्यक्ती व्हायला आवडेल का की जी खूप वाईट आहे पण जग तिला चांगलं मानतं? का तुम्हाला खूप केअरिंग व्यक्ती व्हायला आवडेल जिला जग वाईट समजतं? म्हणूनच स्वतःच्या नजरेत चांगले व्हा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोहनीशच्या इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजीज पाहिल्या आहेत. त्यांची मेन फिलॉसॉफी आहे की बेस्ट माणसाला कम्प्लिटली क्लोन करा. आणि त्यांनी केवळ वॉरन बफेटच्या इन्व्हेस्टिंग स्टाईललाच क्लोन केले नाही, तर त्यांच्या लिव्हिंग स्टाईलला देखील क्लोन केले. मोहनीश वॉरनकडून शिकले की कंपनीच्या शेअर्सची प्राइस लॉंग रनमध्ये त्याचा बिझनेस रिफ्लेक्ट करते. जर बिझनेस चांगला ग्रो होत असेल तर शेअर्सची किंमतही वाढेल. आणि याचं इन्व्हर्स पण ट्रू आहे, म्हणजे जर बिझनेस चांगला चालत नसेल तर शेअरची प्राइस पण कमी होईल. सेकंड आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा यूज नाही केला तर बेटर राहील, कारण कोणीही फ्युचरमध्ये कंपनीच्या शेअरची प्राइस सांगू शकत नाही. आणि जर डेटा जास्त क्लिअर नसेल, म्हणजेच आपण जी कंपनी स्वस्तात घेत आहोत ती कंपनी तिच्या इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा बेटर आहे हे जर आपल्याला क्लिअर माहिती नसेल तर आपण शेअर्स घेऊ नयेत. थर्ड, आपण पाहिलं की एखाद्या कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट समजत नसतील तर त्या कंपनीचे शेअर्स न घेतलेलेच बरे. अँड फायनली, पेशन्स. स्वस्तात चांगली कंपनी सापडल्याशिवाय त्याचे शेअर्स घेऊ नका. यामध्ये आपण पाहिलं की वॉरनने 1970 ते 1972 मध्ये कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी केले नाहीत, कारण त्यांना कोणत्याही कंपनीचे शेअर्स स्वस्तात मिळत नव्हते. वॉरन बफेट यांचे एक फेमस कोट आहे, द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज इन युअर सेल्फ. म्हणजेच आपण इन्व्हेस्टमेंट ही आपल्या माइंड आणि आपल्या नॉलेजवर करायला हवी. जर तुम्हालाही तुमच्या नॉलेजवर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही गिगल ॲप डाउनलोड करू शकता, जिथे 170 पेक्षा जास्त बुक समरीज हिंदीमध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, जे तुम्ही वाचू आणि ऐकू शकता. हे ॲप iOS आणि Android दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही या ॲपमध्ये इंटरेस्टेड असाल तर या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. एनिवे मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना उपयुक्त ठरू शकतो तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत जरूर शेअर करा. तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओ चुकवायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.